वृषभ राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, काही अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे. मुलांचं शिक्षण झालंय, त्यांना नोकरी नाही आहे. मुलांना नोकरी आहे तर त्यांच्या पत्रिकेत विवाहाचा योग येत नाही आहे. गुरुजी, विवाह होऊन गेलाय परंतु संतान प्राप्तीचं सौख्य कधी आहे, राहण्यासाठी वास्तूचा योग कधी होईल, वाहन योगाचे नेमके माझ्या पत्रिकेमध्ये योग आहेत का, याचबरोबर मी परदेशात राहावं की मायदेशी राहून काम करावं, व्यापार केलेला योग्य असेल की नोकरी केलेली योग्य असेल, आजारानं त्रस्त झालोय यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं उत्तर करतील आणि यामुळे आपल्या जीवनात नक्की आनंद प्राप्त होईल. वृषभ राशी, या 2026च्या जानेवारी महिन्यामध्ये काही ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे 12 जानेवारीला शुक्र ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 जानेवारीला सूर्य ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 जानेवारीला मंगळ ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 17 जानेवारीला बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांना नेमका काय परिणाम असणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. प्रथम स्थान, या स्थानाला तनुभाव असं आपण म्हणतो. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 12 जानेवारीला राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये येणार आहे. तोपर्यंत ते धनु राशीमध्ये वास्तव्य करत असल्या कारणानं लग्न स्थानाचा ग्रह हा अष्टम स्थानामध्ये पहिले 12 दिवस वास्तव्याला असणार आहे. अशी ग्रहस्थिती असेल तर बऱ्याच वेळेला अचानक आपली प्रकृती बिघडणे, अचानक आपल्याकडनं चुकीचे निर्णय घेतले जाणे, अचानक आपल्या शरीराला कुठल्या तरी प्रकारची इजा निर्माण होणे यांसारख्या गोष्टींची संभाव्यता ही जास्त प्रमाणात असते. म्हणून या महिन्याच्या आरंभीपासून आपल्याला एकदा नाही 10 वेळेला विचार करायचा आहे. आपण नेहमी म्हणतो की दूध पितानी जर चटका बसला तर ताक सुद्धा फुंकून पिलं पाहिजे. असंच माणसं ओळखताना सुद्धा तुम्हाला या महिन्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्या वेळेला 12 तारखेनंतर लग्न स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा भाग्यात जाईल, तिथून पुढे बाकी महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आहे. द्वितीय स्थान, या स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 17 जानेवारीला राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये येतोय. मग धनस्थानाचा ग्रह बुध ग्रह हा अष्टम स्थानामध्ये असणार आहे. अचानक धनप्राप्ती आहे, तुमच्या बुद्धीच्या जोरावरती आहे. एखाद्या स्त्रीकडनं धनप्राप्तीचा योग आहे. वडिलोपार्जित आपल्या आईची काही जमीन जागा असेल, आपल्या पत्नीला तिच्या वडिलांकडनं जमीन जागा मिळणार असेल, आर्थिक काही जर देण्या घेण्याचा व्यवहार असेल तर तो या महिन्यामध्ये परिपूर्ण होऊ शकतो. ज्या जातकांना शेअर मार्केटची आवड आहे, ज्या जातकांना लॉटरीचं तिकीट काढायचंय, ज्या जातकांना जीवनामध्ये काही महत्त्वाचे निर्णय आर्थिकतेच्या गुंतवणुकीच्या बाबतीत घ्यायचे आहेत तर ते या महिन्यामध्ये अचानक म्हणून, सहज म्हणून केलेली गोष्ट ही मोठ्या प्रमाणातला धनप्राप्तीचा योग करून दिल्याशिवाय राहणार नाही आहे. तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या महिन्यामध्ये शक्यतो आपण कुठलाही नवीन व्यवसाय सुरू करत असू तर थोडंसं थांबा, विचार मंथन करा आणि मग तुम्ही पुढे पाऊल टाका. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह
हा पत्रिकेनुसार 14 जानेवारीला राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये येतोय. मग चतुर्थ स्थानाचा ग्रह अष्टम स्थानामध्ये, म्हणजेच 14 तारखेपर्यंत आईच्या प्रकृतीला शरीर पीडा आरोग्याचे त्रास जाणवतील. त्याचबरोबर 14 तारखेपर्यंत नवीन काही घेण्याचा विचार करताय, मग वास्तू योग असेल, वाहन योग असेल, शेती जमीन असेल किंवा अन्यतम गोष्टी असतील तर 14 तारखेपर्यंत थांबा. आणि जर काही लोकांचा व्यवहार झालेलाच आहे, गुरुजी थांबणं शक्य नाहीये, अशा लोकांनी चांगल्या वकिलाचं मार्गदर्शन घ्या आणि यथायोग्य जर कागदपत्र बरोबर असेल तर पुढे पाऊल टाका. अन्यतम थांबलेलं कधीही उत्तम आहे. पंचम स्थान, या स्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 17 जानेवारीला मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय. महापंचमेश ग्रह हा अष्टम स्थानामध्ये विराजमान असणारे, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत घेतलेला निर्णय हा अडचणदायक ठरू शकतो. मुलांना शिक्षणामध्ये अपयश येऊ शकतं. मुलांच्या बाबतीत एखादी गाडी वाहन जोरात चालवण्यानं पडण्याचे, झडण्याचे, लागण्याचे योग दाखवतात. म्हणून मुलांना एकदा सोडून 10 वेळेला थोडंसं तुम्ही सतर्क केलं पाहिजे की बाबा वाहन हळू चालव, अभ्यासाकडे लक्ष दे, तुझे विषय काही बाकी राहण्याचा योग ग्रहांची स्थिती दाखवते, अभ्यासाकडे लक्ष केंद्रित कर. या गोष्टीनं त्याच्या भाग्याची, प्रारब्धाची गाठ ही नक्की सुटू शकेल. संततीसाठी जे जातक चान्स घेत आहे त्यांनी 17 जानेवारी पर्यंत थांबलेलं बरं. अन्यथा तुम्ही जे डॉक्टरी इलाजाला पैसे खर्च केलेले आहेत ते तुमचे पैसे व्यर्थ वाया जाण्याचा योग आहे. म्हणून चांगल्या ग्रहांचा अंदाज घेऊन घेतलेला निर्णय कधीही लाभदायक असतो. षष्ठ स्थानाला रिपुस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 12 जानेवारीला राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये जातोय. तोपर्यंत हा विपरीत राजयोगामध्ये आहे. जुने दुखणे जरी डोके वर काढले तरी तो ताकद क्षीण होऊ देत नाहीये, कामावरनं दुर्लक्ष हटू देत नाहीये, काम करायला लावतोय, कामाची ताकद वाढवतोय. अगदी स्वतःला त्रास होतोय तरीही स्वतःला कामात झोकून देताय. ही तुमच्या भविष्याची जमेची बाजू आहे. वरिष्ठ या कार्याची दखल घेणारे तुम्हाला चांगल्या एखाद्या पदावरती ते बसवू शकतात आणि आपल्या हाताखाली लोकांकडनं गोड बोलून काम करून घेतल्यामुळे आपल्या कंपनीतलं किंवा आपण जिथे ऑफिसमध्ये काम करता तिथलं वातावरण बाकी तुम्ही आनंद आणि प्रसन्न ठेवलेलं आहे. सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 15 जानेवारीला राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये जातोय. मग सप्तम स्थानाचा ग्रह आधी अष्टम स्थानामध्ये आहे, त्यामुळे पत्नीला शरीर पीडा, पतीला आरोग्याचे त्रास, दवाखान्यात जाण्याची वेळ किंवा त्यांच्यावरती एखादी आपत्ती विपत्ती येण्याचा योग आहे. ज्या जातकांना विवाह निश्चित करायचा आहे त्यांनी 15 तारखेपर्यंत थांबावं. तो केलेला विवाह निश्चिती त्याच्यामध्ये फसवणूक होऊ शकते, आपल्याला खोटं सांगितलं जाऊ शकतं. म्हणून एकदा नाही, आपण थोडंसं थांबून विचार करू आणि मग पुढे जाऊ. त्याचबरोबर अष्टम स्थानाला आयुष्याचं, मृत्यूचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या अष्टमेशाचा स्वामी हा पत्रिकेमध्ये धनस्थानामध्ये विराजमान झालेला आहे. म्हणजेच बघा, धनस्थानाचा स्वामी हा 17 तारखेपर्यंत अष्टमात आणि अष्टमेशाचा स्वामी हा पत्रिकेत धनस्थानामध्ये विराजमान असणार आहे. ही अत्यंत शुभ योग आहे, ही अत्यंत शुभ बातमी आहे. ज्या जातकांना SIP करायची आहे, ज्या जातकांना शेअर खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी ही उत्तम आणि आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. भाग्यस्थानामध्ये मकर राशीत अनेक ग्रह विराजमान झालेले आहेत. शुक्र आहे, रवी आहे, मंगळ आहे, बुध आहे आणि या स्थानाचा स्वामी शनी ग्रह लाभात गेलेला आहे. म्हणजेच काय तर एका जागेवर बसून प्रगती होणार नाहीये, तुम्हाला पळावं लागेल, धावपळ करावी लागेल, एक ना अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागतील. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की दे रे हरी पलंगावर असं होत असेल तर तसं होणार नाहीये. या महिन्यामध्ये थोडी दमछाक होईल, परंतु याचं रूपांतर लाभात झाल्याशिवाय राहणार नाहीये. दशम स्थानाला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शनी ग्रह आहे. एकादश स्थानात म्हणजेच लाभस्थानामध्ये विराजमान आहे. मग दशम स्थानाचा ग्रह म्हणजे कर्माला लाभाची जोड आहे. बरेच लोक अनेक शुद्ध मनानं कामं करतात परंतु त्यांच्या हाताला यश येत नाही.
काम करतात आणि त्याचा फायदा दुसराच घेऊन जातो. परंतु वृषभ राशीच्या जातकांसाठी काम केल्यानंतर त्याचं रूपांतर खऱ्या अर्थानं फलप्राप्तीमध्ये होताना दिसतंय, त्याचं रूपांतर प्रगतीच्या दृष्टीने होताना दिसतंय. ही बाकी त्यांच्यासाठी खूप महत्वाची आणि भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल. एकादश स्थानामध्ये मीन राशी विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी हा धनस्थानामध्ये विराजमान झालेला आहे. लाभेश धनात आहे. म्हणजेच काय की या महिन्यामध्ये मिळालेल्या पैशातनं फिक्स एफडी करणं, फिक्स डिपॉझिट पैसे करणं, पैशाची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी करणं, सुवर्ण घेणं, सोनं घेण्याचा योग, एखादी शेती जमीन घेण्याचा योग, असे योग दाखवतात. फक्त याची जी कालखंडाची जी तारीख आहे ही 14 जानेवारी नंतर असावी, म्हणजे ती योग्य गुंतवणूक असेल. व्ययामध्ये मेष रास आहे. स्वामी मंगळ ग्रह हा 15 जानेवारीला भाग्यात येतोय. वेश अष्टमात आहे 15 तारखेपर्यंत, विपरीत राजयोगात आहे. त्यानंतर तो भाग्यात जेव्हा येईल तर देवदर्शनासाठी, तीर्थयात्रेसाठी, आध्यात्मिक ठिकाणी पैसा खर्च होणे, एखाद्या अनाथ आश्रमाला मदत करणे, शिक्षणाच्या ठिकाणी मदत करणे हे तुम्हाला लाभदायक आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस 1 तारीख, 10 तारीख, 11 तारीख, 12 तारीख, 13 तारीख, 27 तारीख आणि 28 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख आहे. आपल्यासाठी शुभ अंक 5 आहे. शुभ रंग आपल्यासाठी नारंगी आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्यानं आपल्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि आपल्याला शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम नटेश्वराय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तत्पर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.